पक्षाकडे आहे? धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा 17 सप्टेंबर पासून ताकदीनं या राज्यभरात सुरू आहे। आम्ही राज्यभर फिरतोय। मी 16 दिवस या ठिकाणी आमरण उपोषण केलं जालन्यामध्ये आणि तेव्हापासून सतत राज्यभर फिरून समाज जागृती करून एक मोठा लढा उभा राहिलाय। सरकार भाजपचं आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राज्याचे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी लाखो समुदायासमोर आश्वासन दिलंय, लेखी आश्वासन दिलंय की आम्ही सत्तेत आलो तर तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो आणि सरकारमध्ये ते आहेत, सत्तेमध्ये ते आहेत। म्हणून आमचं भांडण हे सरळ सरळ त्यांच्याशी सरकारच्या विरोधात आम्ही भांडतोय। म्हणून आमचा हा संघर्ष कुठेतरी कमी करावा, आमच्यावर जीवाची भीती घालून आम्हाला आज आमची गाडी फोडली उद्या तुम्हाला फोडू शकतो हा मेसेज एक प्रकारे देण्याचं एक राजकीय मोठं षडयंत्र आहे। ज्या कार्यकर्त्यानं ही गाडी फोडली तो एक भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे। या जिल्ह्याचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि भास्कर आबा दानवे हे रावसाहेब पाटील दानवे यांचे बंधू आहेत। त्यांचा तो कट्टर कार्यकर्ता आहे। तो 24 तास त्यांच्या संपर्कात राहतो। आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलोय सांगायला। काल मी रात्री 2 वाजता घरी आलो, गाडी पार्क केली घरासमोर आणि झोपलो। सकाळी पाहिलं तर ती गाडी फुटलेली होती। या कृष्णा गायके नावाच्या समाजकंटकाच्या मागे कोण आहे, कोणत्या ताकदीच्या भरोशावर तो हे करतोय? आमचं आंदोलन थांबावं, आम्हाला भीती निर्माण व्हावी, आम्ही राज्यभर फिरू नये। कारण आता कालच मी मुंबईहून आलो। मुंबईमध्ये आम्ही डिक्लेअर केलंय की येणाऱ्या 21 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करणार आहोत। राज्यभर धनगर समाज हा संताप व्यक्त करतोय। या संतापाचं आंदोलनाचं सरकारला काही परिणाम होऊ नये म्हणून आमचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी, आम्हाला जीवाची भीती दाखवण्यासाठी केलेलं हे राजकीय षडयंत्र आहे असा आमचा स्पष्ट गंभीर आरोप आहे। आता या ठिकाणी आम्ही तक्रार दिली आहे पोलीस स्टेशनमध्ये। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा। या अंधभक्ताच्या पाठीमागे कोण आहे, कोण त्याला ताकद पुरवतं, कुणाचं काय षडयंत्र आहे हे पोलिसांनी निष्पक्षपातीपणे तपास करून हे बाहेर काढावं, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी निवेदन दिलंय। राज्यभरात आम्ही शांततेच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने आमचा लढा लढतोय। पोलीस प्रशासनाने सुद्धा प्रामाणिकपणे निष्पक्ष चौकशी करून आपली भूमिका या ठिकाणी बजावली पाहिजे। आमच्या बांधवांनी या पोलीस डिपार्टमेंटला, गृहमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे की राज्यभर फिरत असताना आमच्या जीवाला धोका त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। 2 महिने झाले हे निवेदन देऊन, पण पोलिसांना काही या बाबीची गंभीरता वाटली नाही। आज माझी गाडी फुटली, उद्या हे मला सुद्धा माझ्या जीवाला काही बरं वाईट नुकसान पोहोचवू शकतात। म्हणजे सरकारला, गृह खात्याला असं वाटतंय का की या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, दीपक बोर्डाच्या जीवाला काहीतरी कमी जास्त व्हावं आणि राज्य पेटावा असं सरकारला वाटतं का? ही फार गंभीर बाब आहे। जर सरकारला हे कळवून सुद्धा गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे, जे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे, त्यांना लेखी कळवलेलं आहे, 2 महिन्यापूर्वी कळवलेलं आहे, तरी ते दखल घेत नाही। आणि त्यांच्याच पक्षाचा एक कट्टर कार्यकर्ता, माजी केंद्रीय मंत्र्याचा कार्यकर्ता, त्यांच्या भावाचा कार्यकर्ता, तोच आम्हाला या ठिकाणी धमकावतो। हे कुठेतरी राजकीय षडयंत्र आहे। त्याची तक्रार आम्ही दिली। पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्या माथे फिरूला अटक करावं। त्याच्या मागे कोण कोण या षडयंत्रामध्ये सहभागी त्यांना अटक करावं, नाहीतर राज्यामध्ये आम्हाला एक वेगळं आंदोलन छेडावं लागेल आणि याचे परिणाम जे काय होतील याला जबाबदार सरकार राहील।